अवघ्या 15 मिनिटात तयार होणारा हेल्दी ब्रेकफास्ट घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी, वेट लॉस फ्रेंडली आणि पौष्टिक. ज्वारीचं भाज्या घातलेलं एकदम जाळीदार पौष्टिक धिरडं. इथे आपण घेतोय 1 वाटी ज्वारीचं पीठ. जे माझं भाकरीचं पीठ आहे त्यातलंच मी हे घेतलंय. त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी बारीक रवा आणि चवीनुसार मीठ. हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी घ्यायचं. आपल्याकडे कसं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर पीठ पातळ किती हवं, एवढं पुरेल का, का अजून पातळ पाहिजे की घट्ट झालं, हे टेन्शन संपून जातं. 2.5 वाटी पाणी अगदी परफेक्ट होतं. थोडं थोडं पाणी घालून गुठळी राहणार नाही असं एकसंध हे मिश्रण तयार करून घ्यायचं. हे ज्वारीचं धिरडं अधिक पौष्टिक करण्यासाठी या सगळ्या चिरलेल्या भाज्या आहेत. गाजर, कांदा, भोपळी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर. साधारण अर्धी ते पाऊण वाटी प्रत्येकी घेतलं तरीही पुरतं. प्रमाण मागे पुढे झालं तरी काहीच हरकत नाही. तिखटपणानुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धिरड्याला मस्त स्वाद येण्यासाठी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड. ही माझी सिरॅमिकची किसायची प्लेट आहे. त्याच्यावरती मी हे आलं किसून घेतलं आहे. कांदा, टोमॅटो, लसूणसुद्धा मी किसून घेते. साधारण 1 ते 1.5 चमचा हे आलं किसलेलं आहे. ते सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपलं धिरड्याचं मिश्रण मस्त तयार आहे. कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. तवा कडकडीत छान गरम करायचा, म्हणजेच धिरड्याला जाळी पडणार आहे. त्याच्यावरती असं सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आणि ज्या भांड्यात आपण ते पीठ तयार केले ते पीठ बुडापासनं हलवून मगच तव्याच्या कडेकडेने आतल्या बाजूला असं कालून घ्यायचं. गरम तवा असला की जाळी बघा पीठ घालतानाच पडते. 3-4 मिनटं छान झाकून ठेवायचं. एक 3-4 मिनटांनी काढलं की हे बघा वरून असं कोरडं होतं. मग त्याच्यावर तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार. कडेकडेने आधी असं मोकळं करायचं. किती सहज उकटलं गेलं की नाही आणि रंग केवढा सुरेख दिसतोय आणि चव पण खरोखर मस्त. दोन्ही बाजूनी तेल किंवा तुपावर छान अगदी खरपूस भाजून घ्यायचं. तुमच्या ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी, लंच, हलकं डिनर एकदम परफेक्ट. आणि वरून जर ताजं लोणी घेतलं तर आहाहा जबरदस्त, एकदम सुपर. असं हे सुपर डुपर हेल्दी धिरडं नक्की करा आणि कसं लागलं मला कळवा.